याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपान्शन फॉर्म्युला चा जो एक्झाम्पल्स होते ते बघितले. आपण जो फॉर्म्युला वापरत होतो त्याच्यात मी पहिले थोडंसं रिवाइज करतो. मागच्या वर्षी आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यांचं एक्सपान्शन बघितलं. काल आपण जो नवीन म्हणजे आधीच्या व्हिडिओत जो नवीन आपण जो एक्सपान्शन बघितलाय तो म्हणजे x प्लस a इंटू x प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये a प्लस बी इंटू एक्स प्लस a प्लस बी. आता आपण सॉल्व्ह करतोय प्रॅक्टिस सेट 5.1. आता प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ आधी पॉज करा, तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ प्ले करून तुमचा आन्सर आणि माझा आन्सर टॅली करा. आता पहिल्यांदा इथे बघा की हा मी मुद्दामून इथे फॉर्म्युला लिहून ठेवलाय की ज्या फॉर्म्युल्याच्या बेसवर हे सगळे क्वेश्चन्स आहेत. ओके, सो आता a प्लस, आता आपला पहिला प्रॉब्लेम काय a प्लस 2 इंटू a मायनस 1. इथे हा जो आहे ही -1 हा आपला हा a जो आहे तो x आहे. इथे वाटल्यास तुम्ही असं लिहा हा x आहे, हा a आहे, हा x आहे आणि हा b आहे तुमचा. तुमचा फॉर्म्युला कसा होतो x स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस a प्लस b म्हणजे 2 मायनस 1 a प्लस ab म्हणजे 2 इंटू मायनस 1 इक्वल टू a स्क्वेअर 2 मायनस 1 1 म्हणजे प्लस a मायनस 2. आलं लक्षात? त्याच्यानंतर परत सेकंड टाइमला इथे पण सेम करायचं. हा आपला x आहे, हा आपला त्या फॉर्म्युला प्रमाणे बरं का, हा आपला a आहे, हा आपला x आहे आणि हा आपला b आहे. ओके, तर पहिला काय x स्क्वेअर म्हणजे आपला x काय इथे m आहे, m स्क्वेअर प्लस a आणि b काय -4 प्लस c -4 प्लस 6m प्लस -4 इंटू प्लस 6. राईट, म्हणजे आपला आन्सर येतोय m स्क्वेअर प्लस 2m मायनस 24. आता मी इथे लिहित नाही, डोक्यात मी तेच करतोय. p स्क्वेअर प्लस 3 आणि 8 मायनस 3 इंटू p प्लस 8 इंटू मायनस 3 इंटू मायनस 3 म्हणजेच काय झालं तुमचं p स्क्वेअर 8 मायनस 3 प्लस 5p मायनस 24. गॉट इट? आणि आता याच्यामध्ये आता इथे लक्षात घ्या, इथे तुम्ही गफलत करू नका. तुमचा पहिला जो आयडेंटिकल आहे ना तो हा तुमचा ax आहे इथे ऍक्च्युली त्या फॉर्म्युल्याप्रमाणे बरं का, आणि हा तुमचा a आहे आणि हा तुमचा b आहे. लक्षात घ्या, कारण इथे कसं आहे की तुमचा जो पहिला जो एलिमेंट आहे त्या इक्वेशन मधला एलिमेंट आहे तो दोन्ही तुमचा सेम असला पाहिजे. म्हणजे इथे तुमचं काय आलं 13 स्क्वेअर प्लस x मायनस x इंटू 13 प्लस x स्क्वेअर म्हणजे काय झालं तुमचं मायनस x इंटू प्लस x. बरोबर आहे? म्हणजे काय झालं 169 13 चा स्क्वेअर प्लस 0 इंटू तुमचा 13 आला आणि प्लस इथे तुमचा x इंटू मायनस x काय झालं तर मायनस x स्क्वेअर म्हणजे सिम्प्लिफाय करून आलं 169 मायनस x स्क्वेअर. आता हा व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या आणि पॉज सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे लिहायचं किंवा मी म्हणेन रादर प्रत्येक याच्यामध्ये सॉल्व्ह करताना हे लिहा आणि त्याच्यानंतर हे लिहा. म्हणजे तुमचा तितक्या वेळा तो फॉर्म्युला ते लिहून होईल ते एक्सपान्शन आणि ते ऑटोमॅटिकली तुमचं पार्ट होईल. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण बघितलं. आता 5 to 7 म्हणजे मी एक सेट घेतो तो सॉल्व्ह करतो म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पॉज करून सगळं एका वेळी नोट डाऊन करता येईल. आता क्वेश्चन नंबर 5 इथे पण बघा माझा 3x प्लस 4y आणि 3x प्लस 5y. आता हे जर का रिराईट झालं असतं म्हणजे समजा असं जरी असतं ना
की आता मी फक्त एक्झाम्पल लिहितो, आपण मी नंतर पुढे 3x प्लस 4y आणि जर का असं लिहिलं असतं 5y प्लस 3x, तरी तुमचा फॉर्म्युलामध्ये x जो आहे ना तो हाच आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे, कारण त्या दोन्हीही मध्ये ती टर्म सेम पाहिजे. लक्षात आलं, कारण तिथे स्क्वेअर करायचं आहे. त्यामुळे इथे रिराईट जरी कसंही असलं तरी आपण परत ते असं लिहून घ्यायचंय. ओके, तर याच्यामध्ये काय, आता 3x हा माझा x आहे ना, तर 3x म्हणजे काय झाला आपला 3x स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर प्लस a आणि b काय 4y प्लस 5y हे आपले a आणि b आहे. 4y प्लस 5y इंटू x, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस 4y इंटू 5y, तुम्ही ब्रॅकेटने टाकला तरी चालेल. त्याच्यामुळे इथे झालं 9x स्क्वेअर प्लस 4y इंटू x, सॉरी 4y प्लस 5y म्हणजे 9y इंटू x प्लस 20y स्क्वेअर. इथे y इंटू y तुमचा झाला y स्क्वेअर, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे माझा x काय तर 9x आहे म्हणजे 81x स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस 3t मायनस 5t इंटू माझा x काय इथे 9x आहे, सॉरी इथे पण माझं ते चुकतंय बरं का, इथे माझा 3x येणार आहे, x नाही नुसतं येणार आहे. तर 9 इंटू 3 इथे 27xy येणार आहे. ओके, आणि इथे माझा 3t आणि 5t इंटू माझा x काय तर 9x आहे माझा, इंटू 9x प्लस 5 मायनस 5t इंटू प्लस 3t म्हणजे इथे माझं आलं 81x स्क्वेअर, त्याच्यानंतर इथे 5t म्हणजे मायनस 2 इंटू 9 झाला मायनस 18tx, कारण ह्या दोघांमधला 2 आणि हा 9 18t आणि x, आणि इथे मायनस 15t स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इथे पण बघा, तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत ना ते नीट लक्ष देऊन करायचे. त्याच्यामध्ये साइन कन्सिडर करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुमचा जो आहे तो फ्रॅक्शन आहे का कसा आहे जो आहे ना तो डिनॉमिनेटर कन्सिडर करायचा आहे डेसिमल. m इंटू m m स्क्वेअर प्लस आता आपल्याला काय करायचं a प्लस b 2 प्लस 3 2/3 मायनस 7/3 m प्लस या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे हे काय आला 2/3 इंटू मायनस 7/3, राईट. तर इथे माझं काय येणार आहे, इथे हा मायनस 7/3 इक्वल्स टू m स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे 3 माझा काय आला एलसीएम आला, त्यामुळे प्लस इथे 3 आणि वर 7 मायनस 5 म्हणजे मायनस 5/m म्हणजे हा साइन जर का मी प्लस केला m इथे तर मायनस 5/3m, त्याच्यानंतर मायनस 14 डिवायडेड बाय 9. गॉट इट. त्याच्यानंतर इथे पण बघा आपला x फॅक्टर काय तर हा x आहे. ओके, म्हणजे x स्क्वेअर प्लस इथे तुमचं काय हा आणि हा एकत्र, त्यामुळे 1/x मायनस 1/x इंटू x, आणि इथे या दोघांचा प्रॉडक्ट, त्यामुळे प्लस 1/x इंटू मायनस 1/x. ओके, आणि मग तो सिम्प्लिफाय फर्दर केला की x स्क्वेअर, त्याच्यानंतर इथे 1/x मायनस 1/x 0, त्यामुळे हा मधली टर्म ही गेली. त्याच्यानंतर 1 इंटू 1 मायनस झाला x इंटू x x स्क्वेअर. गॉट इट. त्याच्यानंतर हा पुढचा प्रॉब्लेम 9th वन 1/y हा जो आहे हा माझा त्या फॉर्म्युल्यातला x आहे, त्यामुळे 1/y स्क्वेअर प्लस मायनस 9 प्लस 4 इंटू 1/y, कारण माझा हा x आहे त्या फॉर्म्युल्यातला, त्यामुळे मायनस किंवा प्लस 9 मायनस 9 इंटू प्लस 4 म्हणजे इक्वल टू 1/y स्क्वेअर
हा तुमचा इथे 9 मायनस 9 प्लस 4, त्यामुळे मायनस 5 बाय वाय, कारण हा माझा 1 बाय वाय. त्याच्यानंतर मायनस 9 प्लस 4 इक्वल टू मायनस 36. हा जो सगळा पार्ट आहे, इथे करताना आपल्याला काय करायचंय ते लक्षात ठेवायचं की साइन्स आहेत ना, त्या साइन्स आणि मल्टिप्लिकेशन ही तुमची केअरफुली झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यात मध्ये कुठेही तुम्हाला सिली मिस्टेक्स करता तुम्ही कामा नाही. म्हणजे चुकून मी मुद्दामून इक्वल करतोय, चुकून तुम्ही निगेटिव्ह मायनस वगैरे समजा, तर तिथे तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. कारण इथे कॉम्प्लिकेशन्स काही नाही. तुम्हाला हा फॉर्म्युला आला की तुम्ही बोट ठेवून हे सगळं सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. ओके, व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करा. आता आपण बघणार आहोत की एक्सपान्शन ऑफ a प्लस b ब्रॅकेट क्यूब. ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय, तर a प्लस बी इंटू a प्लस बी इंटू a प्लस बी. बरोबर, म्हणजेच काय झालं, तर a प्लस बी आपल्याला एक माहिती आहे, a प्लस बी इंटू a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, त्याच्यानंतर a प्लस बी. आता हा जो ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, याचं एक्सपान्शन आपण ऑलरेडी मागच्या वर्षी शिकलोय, त्यामुळे याचं एक्सपान्शन आपण करू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय की जेव्हा असा फॅक्टर जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो, त्यावेळी आपण काय करतो, एकदा ह्यानी याला मल्टिप्लाय करतो, एकदा दुसऱ्यांदा परत ह्यानी याला मल्टिप्लाय करतो. राईट, त्यामुळे a इंटू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस, कारण इथे माझी प्लस साईन आहे. फंडामेंटली ज्या गोष्टी आहेत ना त्या नीट समजून घ्या, त्या ठिकाणी कन्फ्युजन नको. इथे प्लस साईन माझी काय येते, तर इथे माझी प्लस साईन आहे म्हणून. ओके, मग इंटू आता काय करणार मी, बी करणार, तर बी इंटू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. राईट, आता मी हा जो पार्ट आहे हा पहिल्यांदा सेपरेट सॉल्व्ह करतो. a इंटू a स्क्वेअर काय झालं, तर a क्यूब. बरोबर आहे. a इंटू 2a काय होईल, तर सध्या आता हा 2a, a इंटू a केला की माझा हा a स्क्वेअर होणार, हा माझा 2ab असा. बरोबर आहे. त्याच्यानंतर a इंटू बी स्क्वेअर केला की ab स्क्वेअर. राईट, मग परत a इंटू बी, बी इंटू ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर. मग परत आता इथे माझ्याकडे काय बी आहे, मगाशी जसा ए होता, त्यामुळे इथे 2ab स्क्वेअर आणि बी इंटू बी बी स्क्वेअर केला की हा तुमचा आला बी क्यूब. आता तुम्हाला काय करायचं, त्या लाईक टर्म्स आहेत ना त्या मार्क करा. ए स्क्वेअर बी कुठे आहे का, तर इथे ए स्क्वेअर बी, हा एक ए आणि हा एक ए. बरोबर आहे. त्याच्यानंतर ए बी स्क्वेअर कुठे आहे का, तर इथे हा एक ए आणि हा एक ए. राईट, म्हणजे काय झालं माझं, ए क्यूब प्लस 2ab स्क्वेअर, 2a स्क्वेअर बी आणि 2a स्क्वेअर, नुसता 1a स्क्वेअर, इथे काहीच नाहीये म्हणजे काय, ते इथे 1 आहे. लक्षात घ्या. त्यामुळे 2 प्लस 1 तो काय झाला 3a स्क्वेअर बी प्लस ह्या दोघांमध्ये पण परत सेम 3ab स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब. राईट, तर तुमचं एक्सपान्शन काय झालं, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. पॉज करा आणि नीट लिहून घ्या आणि ह्याला स्पेसिंग नीट करा, याला बॉर्डर नीट करा, कारण हा जो फॅक्टर आहे हा आपल्याला पुढे सॉल्व्ह करायला. आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 1, x प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. हा ब्रॅकेट क्यूब आहे ना, हा शब्द नीट लक्षात ठेवा. आता बघा, आता पहिल्यांदा आपला फॉर्म्युला काय, तर a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी. बरोबर आहे, प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब.
याच्यामध्ये एक गोष्ट आहे ना ती नीट लक्षात ठेवा, ए स्क्वेअर बी बी स्क्वेअर ह्या सगळ्यांच्या जर का डोक्यावरची पॉवर कॅल्क्युलेट केली ना तर ती 3 आहे बघा. इथे बघा ए च्या वर पॉवर आहे ती 3 आहे, ए आणि बी च्या वर दोघांची मिळून पॉवर 3 आहे, ए आणि बी ची पॉवर 3 आहे, इथे तुमची पॉवर 3 आहे. ओके, त्यामुळे एक सोपी जी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी काय ती आहे, एकदा ए चा स्क्वेअर आहे एकदा बी चा स्क्वेअर आहे. फाईन. आता एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय झालं, एक्स स्क्वेअर प्लस 3 एक्स स्क्वेअर इंटू 3 इथे तुम्ही मल्टिप्लिकेशन टाका. म्हणजे मी काय ए हा माझा ए हा माझा ए आहे आणि हा माझा बी आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे. बरोबर आहे. आता इथे एक्स क्यूब झाला, सॉरी मला एक्स क्यूब 3 एक्स स्क्वेअर ए प्लस 3 एक्स बी स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, एक्स क्यूब प्लस इथे परत काय झालं 9x स्क्वेअर प्लस इथे बघा 3 चा स्क्वेअर काय येतो 9, 9 इंटू 3 27x प्लस 27. लक्षात. पॉज करा आणि नोट डाऊन करा. आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 2. 3x प्लस 4y ब्रॅकेट क्यूब. बघा याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा ए जो आहे तो हा अख्खा 3x तुमचा ए आहे आणि हा पूर्ण 4y तुमचा बी आहे. ओके, त्यामुळे माझा फॉर्म्युला काय, ए क्यूब म्हणजे 3x क्यूब आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिहिताना तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहा म्हणजे तुमच्या जी जी सिली मिस्टेक आहे ती होणार नाही. तुम्ही काय कराल नाही तर तुम्ही 3x क्यूब लिहून मोकळे व्हाल, 3 चा तुमचा क्यूब करायचा राहून जाईल. त्यामुळे लिहिताना असा फॉर्म्युला लिहिताना पहिल्यांदा एखादी स्टेप वाढली तरी हरकत नाही, 3x क्यूब लिहायचा आहे प्लस 3 इंटू 3x स्क्वेअर इंटू 4y प्लस 3 इंटू 3x इंटू 4y स्क्वेअर आणि प्लस 4y क्यूब. राईट. म्हणजे काय आलं, 3 चा क्यूब काय येतो 27x क्यूब प्लस 23 इंटू 3 चा तुमचा 9 आला याचा स्क्वेअर, 9 3 जा 27 इंटू 4 तर 27 इंटू 4 तुमचा 28, 4 2 जा 8 प्लस 1 208 x स्क्वेअर y प्लस इथे तुमचा काय येतोय 4 चा क्यूब स्क्वेअर येतो म्हणजे 4 चा स्क्वेअर काय तुमचा 16 म्हणजे 16 इंटू तुम्हाला 9 करायचंय. 3 3 जा कारण तुमचा इथे 9 आहे. बरोबर आहे. तर 9 6 जा 54, 9 1 जा 9 प्लस 5 104 14 म्हणजे 144 x y स्क्वेअर आणि 4 चा क्यूब काय तर 64 y क्यूब. ओके, याच्यामध्ये लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे का, ह्यांना ब्रॅकेट टाका, तुम्ही कुठेही शॉर्टकट मारायला जाऊ नका. अदरवाईज तुम्ही 110% तुम्ही 3 चा क्यूब करायचं विसरणार, तुम्ही फक्त x चा क्यूब करा आणि तुमचं सगळं आन्सर जे ते रॉंग होईल. पॉज करून नोट डाऊन करा. ओके, आता पुढचं एक्झाम्पल नंबर 3. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय 2m डिवायडेड बाय n प्लस n डिवायडेड बाय 2m हा आपल्याला ब्रॅकेट क्यूब. बघा बेसिक जो तुमचा फॉर्म्युला आहे ना तो तुम्ही कंटिन्युअसली डोळ्यासमोर ठेवा. रादर तुम्ही हे सॉल्व्ह करताना पहिल्यांदा काय करायचंय तर हा फॉर्म्युला लिहिणं हे तुमचं पहिली स्टेप काय तर हा फॉर्म्युला लिहायचा
त्याला एक चौकट करायची. म्हणजे जर का समजा मी आता समजा हे तुम्ही पेपरमध्ये सॉल्व्ह करताय तसं जर का मी सॉल्व्ह करत असेल तर मी कसं सॉल्व्ह करेन, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3b² ए प्लस बी क्यूब. याला मी काय करीन तर हा मी असं लिहून याला पेपरमध्ये आन्सर शीट मध्ये मी पहिल्यांदा याला स्क्वेअर केलं. म्हणजे तो तुमचा पेपर चेक करणारा माणूस आहे ना त्याला लक्षात आलेलं असतं की याला समजलेलं आहे. दुसरी गोष्ट याचा फायदा काय होतो की तुमच्या समोर आता फॉर्म्युला व्यवस्थित तुम्ही लिहिलाय शांतपणे. आता तुम्हाला जे काम करायचं आहे ना ते फक्त लेबर वर्क आहे. म्हणजे काय तर एच्या ठिकाणी हा ए आहे तुमचा आणि हा बी आहे. ओके, मग आता तुम्हाला सॉल्व्ह करताना काय लिहायचंय, इथे एच्या ठिकाणी 2m डिवायडेड बाय n क्यूब प्लस 3 इंटू 2m डिवायडेड बाय n स्क्वेअर इंटू तुमचा काय तर पुढचा n डिवायडेड बाय 2m. बरोबर आहे, प्लस मग परत 3. आता काय तर 2m डिवायडेड बाय n जो आहे 2m डिवायडेड बाय n हा 1 पॉवर आहे त्याच्यावर आणि n डिवायडेड बाय 2m चा काय स्क्वेअर आणि प्लस n डिवायडेड बाय 2m ब्रॅकेट क्यूब. ओके, आता हे तुमचं सिम्प्लिफाईड व्हर्जन झालं. 2 चा क्यूब काय होतो तर 8m क्यूब डिवायडेड बाय n क्यूब. आपण हे रूल्स बघितले होते एक्सपोनेंट करताना. m डिवायडेड बाय n रेस टू जर का मी a असेल त्याचा अर्थ काय होतो m रेस टू a डिवायडेड बाय n रेस टू a. बरोबर, त्याप्रमाणे हे झालं. प्लस आता इथे 3 इंटू पहिल्यांदा इथे आहे कसं घ्या 2m स्क्वेअर म्हणजे 4m स्क्वेअर डिवायडेड बाय n स्क्वेअर इंटू माझं काय आलं n डिवायडेड बाय 2m प्लस 3 इंटू 2m डिवायडेड बाय n इंटू n स्क्वेअर डिवायडेड बाय 4m स्क्वेअर. ओके, आणि त्याच्यानंतर n क्यूब डिवायडेड बाय 8m क्यूब. बरोबर आहे. आता इथे हा आणि लास्ट मध्ये आपल्याला सिम्प्लिफाय करण्यासारखं काही नाही, पण ह्याच्या बाकीच्यांमध्ये आपण सिम्प्लिफाय करू शकतो. इथे माझ्याकडे आता बाकीचं सिम्प्लिफाय कसं होईल 8m क्यूब डिवायडेड बाय n क्यूब प्लस आता 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि हा m हा स्क्वेअर गेला. बरोबर आहे, म्हणजे आपण जो आहे ना हा फॉर्म्युला आपला कसा आहे की m रेस टू 5 डिवायडेड बाय m रेस टू 2 असेल तर आपण काय करतो m रेस टू 5 मायनस 2 म्हणजेच काय तर m क्यूब. आता त्या केसमध्ये आपलं कसं आहे की m स्क्वेअर डिवायडेड बाय काय m रेस टू 1. बरोबर आहे, म्हणजे काय झालं की m रेस टू 2 मायनस 1 म्हणजे m झाला. किंवा तुम्ही दुसरं असं पण म्हणू शकता m स्क्वेअर म्हणजे काय m इंटू m डिवायडेड बाय m, एक m निघून गेला असं आहे. म्हणजे इथे काय झालं तुमचं 6 आणि इथे n आहे ते 6m डिवायडेड बाय काय झालं तुमचा n आला. इथे सेम. त्याच्यानंतर पुढचा परत इथे 2 1 जा 2 2 2 जा 4. आता माझ्याकडे काय की 3n डिवायडेड बाय m. इथे माझ्याकडे वर स्क्वेअर आहे, इथे माझ्याकडे खाली हा m. सेम हेच लॉजिक. म्हणजे हे उलट करतो मी फक्त m रेस टू 1 डिवायडेड बाय माझ्याकडे m स्क्वेअर असेल तर याचा अर्थ काय होतो की m रेस टू 1 मायनस 2 म्हणजे m म्हणजेच काय आलं m रेस टू मायनस 1 म्हणजे 1 अपॉन m. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस n क्यूब डिवायडेड बाय 8m क्यूब. आता हा जो पार्ट आहे ना ह्याच्यामध्ये हा तुम्हाला काळजीपूर्वक करायचा आहे, बाकी गोष्टी स्टँडर्ड आहेत. पॉज करून लिहून घ्या. आता एक्झाम्पल बघायचं आपल्याला. एक्झाम्पल नंबर 4.
41 चा क्यूब फाइंड आउट करायचा आहे. 41 कॅन बी रिटर्न एज 40 प्लस 1 याचा क्यूब. आता इथे काय झालं, माझा हा ए झाला आणि हा माझा बी झाला. माझा फॉर्म्युला काय, ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3b² ab² प्लस बी क्यूब. राईट. त्यामुळे आता इथे काय, माझा ए काय 40 म्हणजे 40 क्यूब प्लस 340² into 1, ओके, प्लस 3 into 40 into 1² प्लस 1 क्यूब. राईट. म्हणजे 40 क्यूब काय झाला 6400. तुमचा बघा आता 4 इंटू तुम्ही जेव्हा 3 वेळा कराल त्यावेळी तो ऑटोमॅटिकली 30 येते. तुम्ही 4 इंटू 4 16. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला परत 4 ने मल्टिप्लाय कराल त्यावेळी तुमचा येईल 64 4 चा स्क्वेअर. तसंच 10 म्हणजे इथे करताना 40 मी काय करतोय तर 40 क्यूब करताना मी काय करतोय तर मी 4 क्यूब करतोय इंटू 10 क्यूब करतोय. 4 क्यूब काय झाला माझा 64. 10 क्यूब काय झाला 10 इंटू 10 100 इंटू 1000. या तसंच इथे 3 इंटू 1600 1 आहे त्यामुळे पुढचं मेन्शन नाही करते. प्लस इथे पण परत मध्ये 120 प्लस 1 1 चा क्यूब 1. therefore 64,000 प्लस 16 3 जा 48 प्लस 120 प्लस 1. म्हणजे आता काय झालं माझं की मी पहिल्यांदा युनिट डिजिट काय माझं ते 1 लिहिलं. त्याच्यानंतर 10 डिजिट काय माझं तर 0 लिहिलं. त्याच्यानंतर 100 डिजिट काय येणार आहे इथे हा माझा सॉरी हा माझा 8 डिजिट झाला. हा 10 डिजिट झाला 0 नाही बरं का 2 येणार. त्याच्यानंतर माझ्या 100 डिजिटला काय तर 8 प्लस 1 9. माझ्या 1000 डिजिटला आता काय तो 4 आहे आणि हा 64. त्यामुळे आन्सर आला 64,921. पॉज करायचं आणि मल्टिप्लिकेशन नीट चेक करा बरं. काही थोडा मी गोंधळ झाला होता. हा माझा 1 जो आहे तो हा माझा 1 आहे त्यामुळे माझा हा आणि हा गेला. त्याच्यानंतर माझा 2 आहे मी 2 इथे लिहिला. त्याच्यानंतर माझा हा आणि हा पार्ट गेला. त्याच्यानंतर माझा 1 आहे 1 प्लस हा 8 9 आणि इथे हा 0 गेला म्हणजे इथे माझ्याकडे आली 9. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे आता 1 च्या पुढे 0 आहे त्यामुळे प्रश्न नाही. इथे 4 प्लस 4 हा माझा आला 1 आला आणि हा 6 म्हणजे 68,921. पॉज करून नोट डाऊन करा.